नमस्कार. कधी झालंय का असं की सरकारी कार्यालयात आपलं एखादं काम अडलंय आणि कारण काय तर म्हणे फाईल सापडत नाही. हे उत्तर ऐकल्यावर सगळी आशाच संपून जाते नाही का. पण थांबा, आता निराश व्हायची अजिबात गरज नाहीये. कारण आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या एका अशा जबरदस्त निकालावर बोलणार आहोत ज्याने आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाच्या हातात एक खूप मोठं एक शक्तिशाली शस्त्र दिलंय. विश्वास ठेवा, यानंतर फाईल गायब आहे असं म्हणण्याआधी कुणालाही 100 वेळा विचार करावा लागेल. चला तर मग समजून घेऊया हे नेमकं काय आहे. हे वाक्य अरे बापरे, हे तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, हो ना. म्हणजे बघा, माहितीच्या अधिकारात अर्ज करा किंवा आपलं दुसरं कोणतंही साधं काम असो, उत्तर एकच ठरलेलं, फाईल सापडत नाही. आणि आपलं काम ते तिथेच खलास, पुढे काहीच नाही. पण ऐका, ही काही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही आहे. ही आपल्यासारख्या हजारो लाखो नागरिकांची कहाणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर आता एक पक्का, एक ठोस उपाय आहे. बरं, तर आधी हे समजून घेऊया की ही फाईल गहाळ होण्याची गोष्ट सुरू कुठून होते. ही एक अशी परिस्थिती आहे जी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल. तर गोष्ट सुरू होते एका जागरूक नागरिकापासून. गोष्ट आहे 2008 सालची. विवेक कुलकर्णी नावाच्या एका व्यक्तीनं काय केलं, सांगलीतल्या एका जमिनीच्या बाबतीतली माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकारात म्हणजे RTI खाली एक अर्ज केला. आता हे बघा, हा अगदी योग्य आणि कायदेशीर मार्ग होता माहिती मिळवण्याचा. आणि मग काय, जे व्हायचं तेच झालं. नगरविकास खात्याकडून उत्तर आलं. काय वाटतं? बरोबर, माफ करा, फाईल सापडत नाहीये. म्हणजे बघा, हे उत्तर म्हणजे कसं आहे, एक सोपा मार्ग आहे जबाबदारी टाळण्याचा, काम अडवण्याचा, जेणेकरून पुढे कोणी काही विचारूच शकणार नाही. विषय तिथेच संपवायचा प्रयत्न. पण थांबा, खरी गोष्ट तर इथेच दडलेली आहे. हे जे फाईल गहाळ होण्याचं नाटक आहे ना, ही फक्त एक साधी चूक नसते. अनेकदा हा भ्रष्टाचाराचा एक मोठा मार्ग असतो. माहिती लपवायची, गैरव्यवहारांवर पांघरून घालायचं, यासाठी फाईल्स मुद्दामहून गायब केल्या जातात. आणि यामुळे होतं काय, तर माहितीच्या अधिकाराचा जो मूळ उद्देश आहे तोच मारला जातो. पण म्हणतात ना, प्रत्येक कथेमध्ये एक टर्निंग पॉइंट येतो. तसाच इथेही आला. जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं, म्हणजे उच्च न्यायालयात पोचलं, तेव्हा आपल्यासारख्या सामान्य नागरिकाच्या हातात एक जबरदस्त कायदेशीर हत्यार आलं. फौजदारी कायदा तात्काळ लागू करा. हे कोणाचे शब्द आहेत माहितीये? हे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे शब्द. हो, विवेक कुलकर्णींच्या केसमध्ये कोर्टाने एकदम स्पष्ट आणि कडक शब्दांत आदेश दिला की आता कोणतीही कारणं, कोणत्याही सब्बी ऐकून घेतल्या जाणार नाहीत. आता होणार थेट फौजदारी कारवाई. आणि हा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. नीट ऐका, कोर्टाने काय स्पष्ट केले माहितीये, की सरकारी कार्यालयातून फाईल गहाळ होणं ही काही अधिकाऱ्याची साधी चूक नाहीये, तर हा महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 या कायद्यानुसार एक फौजदारी गुन्हा आहे, क्रिमिनल ऑफेन्स आहे. म्हणजे ही काही किरकोळ गोष्ट नाही, तर एक गंभीर गुन्हा आहे. तर आता या निकालाचे 5 सगळ्यात महत्त्वाचे आदेश आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. 1. फाईल गहाळ झाली तर तो गुन्हा आहे, विषय संपला. 2. आता अंतर्गत चौकशी वगैरे काही नाही, आधी थेट FIR. 3. याचा तपास फक्त आणि फक्त पोलीसच करणार, तो विभाग किंवा ते अधिकारी नाही. 4. आपल्यासारखा कोणताही सामान्य नागरिक थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करू शकतो. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, जर पोलिसांनी FIR नोंदवून घ्यायला नकार दिला तो थेट कोर्टाचा अपमान समजला जाईल. तर आता बघा, या निकालामुळं आपली भूमिकाच बदलून गेलीये. आपण फक्त एक अर्ज करणारे सामान्य नागरिक नाही राहिलो, तर आता आपण कायद्याची अंमलबजावणी करणारे जागरूक नागरिक बनलो आहोत. आता फरक बघा कसा आहे. आधी काय व्हायचं, जुन्या पद्धतीत अधिकारी म्हणायचे चौकशी करतो, बघतो आणि वेळ काढून टाळायचे, जबाबदारी झटकून टाकायचे. पण आता कोर्टाच्या नव्या आदेशानुसार आधी FIR, मग लगेच पोलिसांकडून तपास आणि मग गुन्हेगार कोण ते ठरवलं जाईल. म्हणजे आता वेळ काढूपणाला अजिबात जागा नाहीये. तर मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? जर आपल्याला कुठूनही फाईल गहाळ आहे असं उत्तर मिळालं तर काय करायचं? सरळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि त्या सरकारी विभागाच्या विरोधात आणि त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी करायची. हा आपला हक्क आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा एक सामान्य पण जागरूक नागरिक आपल्या हातातल्या कायद्याचा वापर करतो, तेव्हा तो भ्रष्ट व्यवस्थेवर एक जोरदार प्रहार करतो. आणि ही गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, पोलीस FIR नोंदवायला नकार देऊच शकत नाहीत. का? कारण हा मुंबई उच्च न्यायालयाचा थेट आदेश आहे. कोर्टाने तर सरकारी अधिकाऱ्यांच्या या फाईल सापडत नाही सारख्या सबींना निंदनीय म्हटलंय. म्हणजे आता असली कोणतीही कारणं चालणार नाहीत. आणि हा गुन्हा किती गंभीर आहे याचा अंदाज आहे का? महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याला तब्बल 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हो, 5 वर्षे.
यावरून या प्रकरणाचं गांभीर्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला हवं. चला तर जाता जाता हे महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पक्के करून घेऊया. नंबर 1 आणि सगळ्यात महत्वाचा, फाईल गहाळ हे उत्तर अजिबात स्वीकारायचं नाही. नंबर 2, असं उत्तर मिळालं की क्षणाचाही विचार न करता थेट पोलीस स्टेशन गाठायचं आणि तक्रार करायची. नंबर 3, तक्रार देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या विवेक कुलकर्णी प्रकरणाचा संदर्भ आवर्जून द्या. नंबर 4, एक गोष्ट लक्षात ठेवायची की तपास फक्त पोलीसच करतील, दुसरे कोणी नाही. आणि शेवटी नंबर 5, हा आपला कायदेशीर अधिकार आहे, ही आपली ताकद आहे. शेवटी एवढंच सांगायचं आहे की मुंबई उच्च न्यायालयानं भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी एक खूप मोठं, एक शक्तिशाली शस्त्र आपल्या सगळ्यांच्या हातात दिलं आहे. आता गरज आहे ती त्याचा योग्य वापर करण्याची. चला, जागरूक होऊया, निर्भय बनूया आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकूया. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.